ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन सायलीने सगळ्यांसमोर लॅबमधील CCTV फुटेज दाखवत प्रियाचा पर्दाफाश केलेला असतो आणि त्याचबरोबर सगळ्यांसमोर हाराचं सत्य देखील आणलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुनने रविराज काकांसमोर खूप मोठा पुरावा सादर केलेला असतो. अर्जुनने रविराज काकांना DNA रिपोर्ट दाखवत इथे आता प्रिया खरी तन्वी नसल्याचं सांगितलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, सुभेदार आणि किल्लेदार या दोन्ही कुटुंबांना कळलेलं असतं की खरी तन्वी कुणीतरी वेगळीच आहे. प्रिया खरी तन्वी नसल्याचं सत्य समोर आल्यानंतर सगळेजण मिळून तिची आता घरातून हकालपट्टी करणार असतात. येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, ज्या वेळेला इथे आता सायली आणि अर्जुन लॅबमध्ये सगळे सॅम्पल घेऊन जातात, तेव्हा अर्जुन त्याच्या मित्राला म्हणतो की हे बघ, तुला आता प्रिया मैनावती अशा 2 DNA टेस्ट करायच्या आहेत आणि ते दोन्ही रिपोर्ट मला परफेक्ट हवे आहेत. त्याच्यामध्ये कुठलीही गडबड होता कामा नये. इथे एक मुलगी येईल आणि अर्जुनने तिचा फोटो त्याच्या मित्राला दाखवलेला असतो आणि सांगितलेलं असतं की ही मुलगी इथे येईल, एकतर ती दुसरे सॅम्पल देईल आणि आमच्या सॅम्पलबरोबर बदली करायला सांगेल, किंवा ती तुम्हाला पैसे देईल आणि म्हणेल की तुम्हाला रिपोर्ट खोटा तयार करायचा आहे. तुम्ही तिला असं दाखवायचं की तुम्ही तिचं ऐकताय, पण तिचं काहीही ऐकायचं नाही, सगळं काही तिच्या विरोधात करायचं. तेव्हा इथे प्लॅनिंगनुसार सगळ्या गोष्टी घडतात, कारण इथे अर्जुनला बघायचं असतं की प्रिया काय सांगते. ती रिपोर्ट बदलायला सांगते की ती सॅम्पल द्यायला सांगते, सॅम्पल बदलायला सांगते. कारण एकदा का प्रियाने सॅम्पल बदलायला सांगितले की तिला खरी तन्वी कोण आहे हे तिला माहिती आहे, हे सिद्ध होईल. आणि जर तिने फक्त रिपोर्ट बदलायला सांगितले तर तिला खरी तन्वी कोण आहे हे माहिती नाही आहे, हे सिद्ध होईल. आणि त्यासाठी अर्जुन सायलीने हा घाट घातलेला असतो. त्यामुळे ठरल्याप्रमाणे गोष्टी घडतात. प्रिया तिथे जाते, तिने इथे सायलीचे सॅम्पल मिळवलेले असतात. सायलीने बरोबर त्याच दिवशी केस धुतलेले असतात आणि तिचा टॉवेल प्रिया मुद्दामूनच मी आता मशीनला कपडे लावते म्हणून ती घेऊन जाते धुण्यासाठी. आणि तेव्हा तिच्या टॉवेलवरून आता चेक करून तिला एक केस मिळतो, तो आता सॅम्पल म्हणून ती आता घेते, एन्व्हलपमध्ये टाकते आणि त्याच्यावरती प्रिया असं नाव लिहिते. आणि अर्जुन सायली लॅबमधून बाहेर पडल्यानंतर प्रिया तिथे जाते आणि तिथल्या एका माणसाला पकडते आणि म्हणते, हे बघा, अर्जुन आणि सायली आता इथून DNA टेस्टसाठी काही सॅम्पल देऊन गेलेले असतील ना, तुम्हाला DNA टेस्ट करायची आहे, पण आता प्रियाच्या जागी तुम्हाला हे सॅम्पल ठेवायचे आहेत. तेव्हा तो माणूस म्हणतो, तुम्ही मला चुकीचं काम करायला सांगताय, DNA टेस्टमध्ये अफरातफर करायला सांगताय का? प्रिया म्हणते, अहो कुठे फुकट सांगते, पैसे देते ना तुम्हाला कामाचे. आणि एवढा मोठा सोन्याचा हार जो पूर्ण आजीने तिला पहिल्या पाडव्याला दिलेला असतो, ज्या वेळेला प्रियाने संपूर्ण घराला सायली अर्जुनच्या विरोधात भडकवलेलं असतं आणि अश्विनबरोबर लग्न करून त्या घरामध्ये सूर म्हणून आलेली असते आणि चांगल्या हसत्या खेळत्या सुखी घराला सुरुंग लावलेला असतो. आणि त्याच वेळेला पहिल्या पाडव्याला पूर्ण आजीने तिला तो हार दिलेला असतो. तोच हार तिने आता स्वतःच्या स्वार्थासाठी वापरत तिने आपलं स्त्रीधन त्याचा काही विचार न करता त्या लॅबवाल्या माणसाच्या हातामध्ये दिलेला असतो. आणि ती म्हणालेली असते की हा दागिना तुला ठेव, आणि हे सॅम्पल आहे ना, ते अर्जुन सायलीने दिलेल्या प्रिया नावाच्या सॅम्पल बरोबर फक्त बदलायचं आहे. आणि मग काय करायचं आहे, रिपोर्ट मला हवा तसा येईल आणि मग रिपोर्ट आल्यानंतर अजून एक दागिना तुला देईन. काम झाल्यानंतर फक्त काम परफेक्ट झालं पाहिजे. तेव्हा प्रिया म्हणते की चला, एकदा का प्रतिमाच्या DNA बरोबर सायलीचा DNA मॅच झाला की रिपोर्ट पॉझिटिव्ह येईल की मीच खरी तन्वी आहे हे सगळ्यांसमोर येईल आणि मग अर्जुन सायलीसुद्धा माझं काही वाकडं करू शकणार नाही असं प्रियाला वाटत असतं. तिला आता वाटत असतं की सगळं माझ्या मनाप्रमाणेच होणार आहे. जेव्हा अर्जुन सायली घरी येतात, दोघे जण आता उन्हातून आल्यामुळे सरबत पीत असतात, तेव्हा प्रिया तिथे येते आईस्क्रीम घेऊन, गाणी ऐकत असते, छान खुश असते. सायली विचारते की आज खूपच जास्त आनंदी आहेस, काय आज वेगळं घडलंय का?
तेव्हा प्रिया तिलाच टोमणा देते आणि म्हणते, वेगळं काय घडायची काय गरज आहे? माणूस काय नुसताच आनंदी नसू शकतो का? आणि मला तुमच्यासारखी सतत तोंड पाडून बसायची सवय नाही आहे. मला हसत खेळत आनंदात राहायला आवडतं. ती म्हणते, मी आईस्क्रीम आणले, तुम्ही खाणार का? तेव्हा अर्जुन म्हणतो, नको, तुझी तूच खा. आणि तेव्हा प्रिया इथे आईस्क्रीम खात असते. तिच्या मैत्रिणीचा फोन येतो. तिला म्हणत असते की आज मी खूपच जास्त फ्री आहे. किती दिवस झाले आपण दोघीजणी भेटलोच नाही. दोघीजणी भेटूया, कुठेतरी रेस्टॉरंटमध्ये जेवूया, मूव्हीला जाऊया. आज आपण दोघीजणी एकत्र दिवस घालू, असं प्रिया म्हणते. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय कॉन्फिडन्स आहे ना प्रियाचा? तिला असं वाटतं की DNA रिपोर्ट तिला हवा तसाच येणार आहे. तिला माहिती पण नाही आहे की आपल्याला आता फोन आला होता. फोन आल्यानंतर इथे आता त्याच्या मित्राने अर्जुनला सांगितलेलं असतं की तुम्ही सांगितल्याप्रमाणे ती मुलगी इथे आली होती आणि तिने माझ्या असिस्टंटला पैसे देऊ केलेत. पण पैशांच्या जागी तिने एक नेकलेस दिलेला आहे. डायमंड तर नाही आहे, सोन्याचा, गोल्डचा नेकलेस दिलेला आहे. पण तो खूपच जास्त महागडा आहे आणि तो माझ्या असिस्टंटला दिला आहे. आणि सॅम्पल दिलेले आहेत का, असं विचारल्यानंतर तो म्हणतो की थोड्या वेळानंतर विचारून सांगतो. तेव्हा प्रेक्षकांनो, पुन्हा त्याच्या मित्राने फोन करून अर्जुनला सांगितलेलं असतं की मी विचारलं तर तिने सॅम्पल दिलेले आहेत एक्सचेंज करण्यासाठी. तेव्हा अर्जुनला कळतं याचा अर्थ खरी तन्वी कोण आहे हे प्रियाला माहिती आहे आणि म्हणूनच तिने आता जाऊन तिचे सॅम्पल आणलेले आहेत. अर्जुन म्हणतो, ते सॅम्पल तुम्ही टाकून देऊ नका, ते सॅम्पल तुम्ही ठेवा, मी ते कलेक्ट करायला येतो, कारण त्याच्यावरून मला कळेल खरी तन्वी कोण आहे ते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन त्या ठिकाणी जाणारच असतो. पण तेवढ्यात तिथे दुसरा मुलगा GTवरती आलेला असतो. त्याने वाचलेलं असतं तर त्या एन्व्हलपवरती लिहिलेलं असतं की डोंट यूज धिस. आणि म्हणून त्याला वाटतं की यूज करायचं नाही आहे तर फेकून द्यावं, म्हणून त्याने डस्टबिनमध्ये ते टाकलेलं असतं. कचरावाला कचरा गोळा करायला येतो आणि तो कचरा आता घेऊन जातो. त्यामुळे खरे आता जे सॅम्पल असतात ते गेलेले असतात. तेव्हा अर्जुन आणि चैतन्य त्या ठिकाणी पोहोचतात, पण सॅम्पल मिळत नाही कारण ते फेकून देण्यात आलेले असतात. पण एक खात्री झालेली असते की प्रियाला माहिती आहे खरी तन्वी कोण आहे आणि आता खऱ्या तन्वीचा शोध तर घ्यायचाच आहे. पण आधी या खोट्या तन्वीची विल्हेवाट लावायची आहे, असं अर्जुन सायली ठरवतच असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता DNA सॅम्पल आलेले असतात आणि DNA टेस्ट केलेले सॅम्पल बघितल्यानंतर अर्जुन सायलीला खूप आनंद होतो, कारण रिपोर्ट त्यांच्या मनासारखे असतात. प्रियाचे सॅम्पल मैनावतीबरोबर मॅच झालेले असतात आणि प्रतिमाबरोबर मॅच झालेले नसतात. त्यामुळे इथे आता रिपोर्ट नेगेटिव्ह आहे आणि मैनाबरोबरचा पॉझिटिव्ह आहे. हे जेव्हा अर्जुनला कळतं तेव्हा आता खूप पुरावे त्यांच्याकडे हातामध्ये आलेले असतात. तेव्हा सायली म्हणते, चला आता प्रियाचा पर्दाफाश करूया, प्रियाची आता वाट लावायची आहे आपल्याला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन म्हणतो, ठीक आहे, आता इनफ आपल्याकडे पुरावे आहेत. DNA टेस्ट केलेला पुरावा सगळ्यात महत्त्वाचा पुरावा आहे. तेव्हा अर्जुन सायली दोघेजणं किल्लेदार सुभेदार दोघांनासुद्धा एकत्र बोलावतो आणि म्हणतो की आज तुम्हाला अशा काही गोष्टी समोर येणार आहेत ज्या तुमच्यासाठी म्हणजे कदाचित अनपेक्षित असतील, पण नंतर तुम्हाला त्या गोष्टी बरोबरच वाटतील. तेव्हा तुम्ही जास्त स्वतःला त्रास करून घेऊ नका, पण जे काही आम्ही सांगतोय ते शांतपणे ऐकून घ्या. तेव्हा इथे अश्विनसुद्धा आलेला असतो. तो म्हणतो, दादा अरे एवढं काय सांगायचं आहे, सांग लवकर. तेव्हा तो म्हणत असतो, अश्विन ही गोष्ट तुझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे, तेव्हा प्लीज तू शांतपणे ऐकून घे आणि स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तेव्हा अश्विन म्हणतो, हे बघ दादा, जे काही आहे ते प्लीज स्पष्टपणे सांग. त्यानंतरला इथे आता सायली म्हणत असते की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पूर्णाजींनी प्रियाला एक हार दिला होता पाडव्याच्या दिवशी. तो हार कुठे आहे? कारण का मला सगळे हार आहेत ना ते पॉलिशला द्यायचे आहेत. मला दिलेला पूर्णाजीने हा हार आहे, आईंचा हार मी घेतला आहे, आता प्रियाचा हार कुठे आहे तो फक्त मला घ्यायचा आहे पॉलिशसाठी. तेव्हा इथे प्रिया म्हणते, माझा हार आहे ना तो मी पॉलिशला देईन, तू द्यायची गरज नाही आहे. तेव्हा पूर्णाजी म्हणते, अगं तन्वी असं काय करतेस, तुझा पण हार दे ना सायलीबरोबर, अगं ती पॉलिश करेल ना. तेव्हा प्रिया म्हणते, नाही नाही मी नंतर देईन ना. तेव्हा सायली म्हणते, का गं काय झालं, तो हार आहे ना तुझ्याकडे की हरवलास? ती म्हणते, अगं हरवेन कशी, हार आहे माझ्याकडे. तू एक काम कर, तू आता पॉलिश करून आण, माझा हार मी पॉलिश करून आणेन, तू आणायची गरज नाही. तेव्हा इथे आता सायली म्हणत असते की प्रिया तो हार तू व्यवस्थित जपून ठेवला आहेस ना.
ती म्हणते हो ठेवलाय मी. तेव्हा इथे सायली म्हणते ठीक आहे, तो हार तुझ्याकडे व्यवस्थित आहे. मग आता आपण सगळेजण एक फुटेज बघूया. तेव्हा प्रेक्षकांनो, सायली अर्जुन ते फुटेज आता स्क्रीनवरती घरातल्या सर्व लोकांना दाखवतात. तेव्हा प्रिया एका लॅबमध्ये गेलेली असते. त्या लॅबचं CCTV फुटेज सायली आता सगळ्यांना दाखवते आणि म्हणते बघा, ही आपली प्रियाच आहे ना. आणि ती या लॅबमध्ये गेले जिथून मी आणि अर्जुन सर आम्ही दोघेजण बाहेर पडलो आहे. आणि त्या ठिकाणी प्रिया लपून छपून जाताना दिसत असते आणि त्या लॅबवाल्या माणसाला म्हणते की हा हार ठेवा आणि हे सॅम्पल तुम्ही एक्सचेंज करा. प्रियाच्या हातामध्ये असलेले सॅम्पल आणि तिच्या हातामध्ये असलेला हार दोन्हीसुद्धा आता सगळेजण बघतात. तेव्हा अश्विन म्हणतो, तन्वी हे सगळं काय आहे? तू कसले सॅम्पल दिलेस त्यांना आणि हा हार तू कशासाठी दिलायस त्या लोकांना? तेव्हा इथे प्रियाची बोलतीच बंद होते. तेव्हा इथे सायली अर्जुन म्हणत असतात की सांगतो आता तुम्हाला सगळं काही सांगतो, शांतपणे ऐका. आम्हाला काही दिवसांपूर्वी प्रियावरती संशय आला होता की ती खरी तन्वी नाही आहे. पण आम्ही कुणाला काही सांगितलं नाही, कारण या घरामध्ये त्या गोष्टीचा आम्हाला बाऊ करायचा नव्हता. प्रियाच्या विरोधामध्ये आम्हाला आधी पुरावे गोळा करायचे होते. तेव्हा आम्ही प्रियाच्या सगळ्या गोष्टींचा शोध घ्यायला सुरुवात केला आणि त्यानंतर आम्हाला असं कळलं की प्रिया खरी तन्वी नाहीच आहे. मग प्रिया आहे तरी कोण? तर प्रिया खरी बबली आहे. कारण का, जेव्हा इथे मैनावती आणि सदा घरी आले होते तेव्हा प्रियाला कळलं होतं की ते तिचे आई वडील आहेत. आणि जेव्हा आपण त्यांना घरातून बाहेर काढलं त्यावेळेला प्रिया त्यांना जाऊन भेटली आणि म्हणाली की तुम्ही माझे आई वडील आहात, ही गोष्ट कुणालाही सांगू नका. त्यामुळे मी बबली आहे तुमची, तोंड बंद ठेवायचे मी तुम्हाला पैसे देईन. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन सायली म्हणतात की आम्हाला कळलं की मैनावती आणि सदाची मुलगी ही बबली दुसरी तिसरी कुणी नसून प्रिया आहे. तेव्हा आम्ही त्यांची DNA टेस्ट करायचं ठरवलं. प्रियाचे DNA टेस्ट मी मैनाबरोबर आणि प्रतिमा आत्याबरोबर करायला सांगितली होती. तर हे आहेत ते रिपोर्ट. अर्जुन आता ते रिपोर्ट रविराज काकांना दाखवतो, अश्विनला दाखवतो आणि म्हणतो बघा, मैनावतीबरोबर DNA टेस्ट केले, तो रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे. आणि प्रतिमा आत्याबरोबर DNA टेस्ट केले, तो रिपोर्ट नेगेटिव्ह आहे. आणि प्रिया जेव्हा आमच्या पाठोपाठ आमचा पाठलाग करत आले, ही गोष्ट आम्हाला माहिती होती. त्यामुळे आता लॅबमधून ती माणसं बोलावलेली असतात. अर्जुन म्हणतो सांगा प्रिया तुम्हाला काय म्हणाली? तेव्हा लॅबवाले म्हणतात की ह्या मॅडम आमच्याकडे आल्या आणि म्हणाल्या की अर्जुन सायलीने DNA टेस्ट करण्यासाठी प्रियाचे जे सॅम्पल दिलेत त्याच्या जागी तुम्हाला हे सॅम्पल ठेवायचे आहेत. आणि त्यामुळे ते सॅम्पल आम्ही घेतलेच नाही. अर्जुन सरांनी सांगितल्याप्रमाणे ते सॅम्पल आम्ही टाकून दिले. आणि त्यानंतर त्यांनी दिलेल्या DNA सॅम्पलबरोबर DNA टेस्ट केल्यानंतर ते पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह आलेला आहे. तर ह्या मॅडम आम्हाला रिश्वत देण्यासाठी आल्या होत्या आणि हा तुमचा तो हार. आणि त्या माणसाने आता हार परत केलेला असतो आणि तोच हार असतो जो प्रियाने त्याला दिलेला असतो. या गोष्टी आता समोर आलेल्या असतात. प्रिया म्हणत असते हे सगळं खोटं आहे, हे सगळं खोटं आहे. तेव्हा इथे आता सगळं व्हिडिओ समोर असताना हे खोटं कसं काय असू शकतं असं अर्जुन आता म्हणतो. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, सदा, मैना, शांता, वंदना जाधव सगळेजण एक एक करून तिथे आता साक्षीदार बोलावलेले असतात. आणि सगळे साक्षीदार हे कबूल करतात की ही सगळेजण जे बोलत आहेत ते खरं आहे, ही बबलीच आहे. आणि मैना सदा तर म्हणतात की ही आमचीच मुलगी आहे. हिला जेव्हा कळलं की आम्ही सायलीचे नाही तिचे आईवडील आहोत तर ती आमच्याकडे आली आणि म्हणाली की तुम्हाला इथे कोणी विचारायला येईल की तुमची खरी मुलगी बबली कोण आहे, तर मी तुमची मुलगी आहे हे कुणालाही सांगायचं नाही. तोंड बंद ठेवण्यासाठी मी तुम्हाला दर महिन्याला 20-20 हजार रुपये देईन, असं तिने आम्हाला कबूल केलं होतं. तेव्हा अश्विन म्हणतो अच्छा, म्हणून तू दर महिन्याला माझ्याकडे 20,000 रुपये मागायचीस, बरोबर ना? तेव्हा इथे प्रिया आता गप्पच बसते. तिला काय बोलावं काही कळत नाही. त्यामुळे CCTV फुटेजमध्ये जो हार दिसत असतो तो आता परत आलेला असतो आणि तो पूर्णाजीने तिला पाडव्याला दिलेला हार असतो. ही गोष्ट आता सगळ्यांना समजते. त्यामुळे इथे प्रिया खरी तन्वी नसल्याचे सगळे पुरावे आता सुभेदार किल्लेदार यांच्यासमोर आलेले असतात. तेव्हा रविराज काका म्हणतात की तरीच कधी कधी मला वाटायचं की माझ्या आणि प्रतिमाच्या पोटी हिच्यासारखी मुलगी येईल तरी कशी, पण ते आज सिद्ध झालेलं आहे. तेव्हा मैना म्हणते माफ करा, हिच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप मनस्ताप झाला, पण ही खरी बबलीच आहे. अर्जुन साहेब आणि इथे सायली जे काही बोलतायत ते खरं आहे. बबली आम्हाला दर महिन्याला 20-20 हजार रुपये द्यायची. त्यामुळे प्रेक्षकांनो,
अशा रीतीने इथे आता लॅबवाल्या माणसांना बोलावून त्याचबरोबर सगळे साक्षीदार आणि पुरावे इथे सगळे सादर करत सुभेदार आणि किल्लेदार यांना शंकेला जागाच ठेवलेली नसते असे पुरावे सादर करत अर्जुन सायलीने प्रिया खरी तन्वी नसल्याचं सत्य सगळ्यांसमोर अगदी पुराव्यांसहित आणलेलं असतं. आणि त्यावेळेला प्रेक्षकांनो सगळेजण मिळून आता फ्रॉड प्रियाला घरातून कसं बाहेर काढायचं की तिला डिरेक्टली जेलमध्ये पाठवायचं याचा विचार करत असताना अर्जुनने इथे प्रियाला जेलमध्ये टाकण्याची पूर्ण तयारी केलेली असते.